नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील, जसे MPSC, सरळ सेवा आणि सर्व केंद्रीय परीक्षांमध्ये. त्यामुळे चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर शेवटपर्यंत पहा आणि स्वतःच्या नोट्स तुम्हाला जर काढता येत असतील तर त्या तुम्ही काढत चला, मेंटेन करा, जेणेकरून तुम्हाला रिव्हिजन करायला इझी जाईल. तर आज आपण पाहूयात 21 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, नंबियो ग्लोबल सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार जगातील सर्वात सुरक्षित शहर कोणते ठरले आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, अबुधाबी. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नंबियो सेफ्टी इंडेक्समध्ये 150पेक्षा जास्त देशांतील 400हून अधिक शहरांचा समावेश असतो. अबुधाबीमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण कमी असून लोकांचा पोलिसांवरती मोठा विश्वास आहे. AI, रिअल टाईम सर्व्हेलन्स आणि प्रोडेक्टिव्ह पोलिसिंगमुळे अबुधाबीची सुरक्षा मजबूत झालेली आहे. त्यामुळे सगळ्यात सुरक्षित शहर आहे. पुढील प्रश्न दुसरा, A23A हिमखंडाचा अंतिम तुटण्याचा टप्पा कोणत्या देशाच्या उपग्रहाने नोंदविला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चीनच्या उपग्रहाने. त्याचे इम्पॉर्टंट पॉईंट्स पहा. चीनच्या फेंग्यून 3D उपग्रहाने A23A हिमखंडाचा अंतिम तुकड्याचा टप्पा नोंदवलेला आहे. हायड्रोफ्रॅक्चरिंग प्रक्रियेमुळे हिमखंडांच्या पृष्ठभागावरती साचलेलं पाणी भेगांमध्ये दाब निर्माण करून हिमखंड फोडते. A23Aचा आकार 1986 मध्ये सुमारे 4170 चौरस किलोमीटर होता. तो आता झपाट्याने कमी होत आहे आणि ध्रुवीय कक्षेमध्ये फिरणारे उपग्रह म्हणजे पोलार ऑर्बिटिंग सॅटेलाइट हिमखंड व बर्फातील बदलांचे निरीक्षण करतात. आता ॲक्च्युली ही खूप म्हणजे टेन्शनवाली गोष्ट आहे, कारण की हा हिमखंड सगळ्यात मोठा हिमखंड असं म्हटलं जातं आणि हे सगळं ग्लोबल वॉर्मिंगमुळे पण होतं आहे, आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आता ह्याचे पुढे काय परिणाम होणार आहेत हे पुढे आपल्याला कळेलच. पुढील प्रश्न तिसरा, भारत इलेक्ट्रिक समिट 2026चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हे समिट जे आहे ते 2026चे आयोजन 19 ते 23 मार्च 2026 दरम्यान यशोभूमी नवी दिल्ली येथे होणार आहे. या 4 दिवसांच्या परिषदेत शाश्वत ऊर्जा प्रणाली आणि भारताची जागतिक ऊर्जा संक्रमणातील भूमिका यावरती चर्चा होईल. आणि याची थीम काय होती किंवा आहे, तर इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, एम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी, कनेक्टिंग ग्लोबली, अशी त्याची थीम आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. पुढील प्रश्न चौथा, गुलियन-बेरे सिंड्रोम हा कोणत्या प्रकारचा आजार आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, स्वयंप्रतिकारक मज्जासंस्थेचा आजार आहे हा. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. GBS मध्ये शरीराची रोगप्रतिकारक प्रणाली परिधीय मज्जासंस्थेवरती हल्ला करते. परिधीय मज्जासंस्था मेंदू व मेरुरज्जूच्या बाहेरील नसांचे जाळे असते आणि मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यामध्ये GBSचे रुग्ण आढळल्यामुळे हा आजार आत्ता बातम्यांमध्ये होता. पुढील प्रश्न, फिंक नदी कोणत्या देशात आहे, असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ही ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. फिंक नदी ऑस्ट्रेलियातील मध्य भागामध्ये स्थित असून ती जगातील सर्वात जुनी नदी प्रणाली मानली जाते. आणि फिंक नदीचा उगम नॉर्दर्न टेरिटरीतील मॅकडॉनेल रेंजमध्ये होतो आणि ही नदी सुमारे 600 किलोमीटर प्रवास करून साऊथ ऑस्ट्रेलियातील
सिम्पसन वाळवंटाकडे जाते. पुढील प्रश्न 6वा. 2026 साठी जगातील सर्वात सुरक्षित फुल सर्व्हिस विमान कंपनी कोणती ठरलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एतिहाद एअरवेज. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. एतिहाद एअरवेज ही 2026 मधील जगातील सर्वात सुरक्षित पूर्ण सेवा विमान कंपनी ठरलेली आहे. आणि HK एक्सप्रेस ही 2026 साठी जगातील सर्वात सुरक्षित कमी खर्चाची विमान कंपनी आहे. दोन वेगवेगळे प्रश्न आहेत आणि ही यादी जागतिक विमान वाहतूक क्षेत्रातील सुरक्षा पातळी दर्शविते. पुढील प्रश्न 7वा. 2026च्या प्रजासत्ताक दिन संचालनात भारतीय हवाई दल कोणती विशेष रचना म्हणजे फॉर्मेशन सादर करणार आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ऑपरेशन सिंदूर. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ऑपरेशन सिंदूर हे मे 2025 मध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेली त्रिसेवा लष्करी मोहीम आहे. आणि या संचालनात स्थिर प्रदर्शनाऐवजी प्रत्यक्ष युद्ध कसे चालते याचे सादरीकरण केले जाणार आहे, जे एक्झॅक्टली काय होणार आहे. आणि राफेल, सुकोई 30, मिग 29 आणि अपाचे आणि LCH हे हेलिकॉप्टर या फ्लाय क्लासचे मुख्य आकर्षण असतील. पुढील प्रश्न 8वा. केंद्रीय दक्षता आयोग CVC मध्ये दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, प्रवीण वशिष्ठ यांची. पुढील प्रश्न त्याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स पहा. ही नियुक्ती केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 अंतर्गत राष्ट्रपतींनी केलेली आहे. आणि प्रवीण वशिष्ठ हे 1991 बॅचचे बिहार कॅडरचे IPS अधिकारी आहेत. आणि दक्षता आयुक्तांचा कार्यकाळ हा 4 वर्षे किंवा 65 वयापर्यंत असतो. हा देखील महत्त्वाचा पॉइंट आहे. पुढील प्रश्न 9वा. रिस्पॉन्सिबल नेशन इंडेक्स म्हणजे RNI 2026 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावरती आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सिंगापूर हा देश. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारताने या निर्देशांकामध्ये 16वा क्रमांक मिळवला असून अमेरिका आणि चीनपेक्षा चांगली कामगिरी केलेली आहे. आणि रिस्पॉन्सिबल नेशन्स इंडेक्समध्ये 154 देशांचा समावेश आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि या निर्देशांकाच्या 3 मुख्य बाबी आहेत, तर अंतर्गत जबाबदारी, पर्यावरणीय जबाबदारी आणि बाह्य जबाबदारी या 3 निकषांवरती हा इंडेक्स अवलंबून आहे. आणि याचं परीक्षण करूनच जो काही क्रमांक मिळतो तो त्यानुसार मिळतो. पुढील प्रश्न 10वा. 2025 मध्ये स्टार्टअप इंडिया उपक्रमाने कोणता नवा उपक्रम केलेला आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, एका वर्षामध्ये सर्वाधिक म्हणजे 49,400 प्लस स्टार्टअप्सना IITची मान्यता मिळालेली आहे, हे त्याचे योग्य उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. हा उपक्रम 16 जानेवारी 2016 रोजी DPIIT मार्फत औपचारिकपणे सुरू झाला आहे. आणि भारतामध्ये आज 2 लाखांहून अधिक DPIIT मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. आणि स्टार्टअप इंडियामुळे Tier 2 आणि Tier 3 शहरांमध्ये उद्योजकतेचा वेग वाढलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 11वा. G2 जग म्हणजे कोणत्या 2 देशांनी जगावरती आधी सत्ता दाखवलेली आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका आणि चीन. त्याचे महत्त्वाचे पॉइंट्स पहा. पूर्वीचे G2 जग US आणि चायना आता G3 बनलेले आहे, म्हणजे US, चायना आणि बाकी सर्व देश. आणि 3 खेळाडू असलेल्या व्यवस्था अस्थिर
असते, त्यामुळे जागतिक स्थैर्य टिकणे कठीण आहे आणि जागतिक पातळीवरती संसाधने, तंत्रज्ञान आणि आर्थिक करार यांचा संघर्ष आणि अनिश्चितता यामुळे वाढते. पुढील प्रश्न 12वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. इंडिया मॉरिशस टॅक्स ट्रीटीमुळे इंडियाने विदेशी गुंतवणूकदारांना काय दिले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रेसिडेन्स बेस्ड टॅक्सेशन, म्हणजे गुंतवणूकदारांच्या देशात कर भरावा, भारतात नाही, असा पर्याय आहे. आणि महत्त्वाचे पॉईंट्स पहा. 2016 LOB क्लॉज जोडल्याने TRCची लीगल सर्टिनिटी कमी झाली. सोर्स बेस्ड टॅक्सेशन म्हणजे विदेशी गुंतवणुकीवरती कॅपिटल टॅरिफ लावल्यासारखे आहे आणि लीगल सर्टन्टी आणि प्रेडिक्टेबल टॅक्सेशनने भारताच्या आर्थिक वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. तर आपले आजचे 21 जानेवारी 2026चे करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.